विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघासाठीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी निवडणूक आयोगावर आज गंभीर आरोप केले। ठाकरे गटाच्या वतीनं घराघरात जाऊन नोंदणी करण्यात आलेल्या काही लाख पदवीधरांच्या यादीतील अनेक नावं रद्द करण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी विधान परिषदेची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे। कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून आज आपल्यासमोर हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो। चोकलिंगम साहेबांना आम्ही 2 दिवस फोन करतोय, आमचा फोनच ते घेत नव्हते आणि आज आम्ही येतोय म्हटल्यावरती कदाचित ते आज चेन्नईला गेले असतील असं आम्हाला वाटतंय। मला वाटतं अनिल परब हे वकील आहेत। जर नोंदींच्या बाबतीत काही आक्षेप होते तर त्या ठिकाणी आक्षेप घ्यायला वेळ असतो, त्यावेळेला का नाही आक्षेप घेतला? मला वाटतं रडीचा डाव अनिल परबांनी खेळू नये। कदाचित असणाऱ्या मतदार यादीवरून आपला पराभव त्यांना दिसत असेल, त्यामुळे पराभव झाल्यानंतर त्याची कारणं ते आता शोधून ठेवतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।